गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत वनरक्षक भरती 2026 फॉरेस्ट गार्ड। फक्त मुलांकरिता असणार आहे, मुलांनीच फक्त हा व्हिडिओ बघायचा आहे। यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वयोमर्यादा किती ठेवण्यात आलेली आहे आणि तुमचा अभ्यासक्रम, परीक्षा कधी होणार आहे, जाहिरात कधी येणार आहे आणि कोण घेणार आहे, ऑफलाईन होणार आहे, ऑनलाईन होणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे। आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे। त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये वनरक्षक भरती सध्या ऑफर चालू आहे आणि 1 डिसेंबर पासून ही बॅच सुरू सुद्धा होणार आहे। ऑलरेडी काही विषयाचे लेक्चर सुरू झालेले आहेत। तुमचं जे वने पर्यावरण जैविकतेचे जे लेक्चर आहेत पर्यावरण कायदे संदर्भात ते सुद्धा आपण घेणार आहोत। टॉपिक वाईज MCQ, PYQ, त्यानंतर टेस्ट सिरीज तुम्हाला दिल्या जाणार आहे। एकूण 25 तुमचा सिलेबस पूर्ण कव्हर करून दिला जाणार आहे। नोट्स दिल्या जाणार आहेत, ई बुक स्वरूपामध्ये असणार आहे त्या। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याचा 8329588625 हा नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉल करायचा आहे आणि वनरक्षक भरती आपण 1000 रुपयामध्ये वर्षभराकरिता देत आहोत। ओके, ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर 3 दिवसामध्येच तुम्हाला ऍडमिशन घेणं गरजेचं आहे, म्हणजे आजपासून 3 दिवस। तर आपला जास्त वेळ न घेता याची जाहिरात कधी येणार आहे ते मी सांगेलच नंतर। अगोदर शैक्षणिक पात्रता बघा। उमेदवारांनी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 12वी ही एकतर विज्ञान, एकतर गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी असं त्यांनी दिलेलं आहे सर्वसाधारण उमेदवारांकरिता। त्यानंतर जे अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राइब्स मध्ये येतात त्यांच्याकरिता फक्त 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्यासोबतच जे माजी सैनिक आहेत त्यांना जर फॉरेस्ट गार्ड बनायचं असेल त्यांच्याकरिता सुद्धा 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। ही झाली। त्यानंतर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा जखमी झालेले वन कर्मचारी असतील किंवा वन खबरे असतील त्यांना सुद्धा 10वी पास करणं गरजेचं आहे। त्यानंतर या ठिकाणी वयोमर्यादा जर बघायला गेल्यानंतर अमागास उमेदवारांकरिता ओपन मध्ये जे येतात खुल्या प्रवर्गामध्ये त्यांच्याकरिता 27, जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 18 ते 32 आहे। त्यानंतर खेळाडू यांच्याकरिता 32 आहे। माजी सैनिक 27 प्लस त्यांचा सैनिकी सेवेचा कालावधी सोडल्यानंतर 3 वर्ष वाढवून दिले आहे। त्यानंतर मागासवर्गीय मध्ये अनाथ आणि EWS सैनिक, माजी सैनिक संदर्भ बोलत आहे 32 प्लस 3 वर्षाचा कालावधी वाढून। त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि अंशकालीन प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांच्याकरिता 45 वर्ष वयोमर्यादा आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी आणि रोजंदारीवरती जे मजूर आहेत त्यांच्याकरिता 55 वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। पहिलं झालंय शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, त्यानंतर शारीरिक पात्रता बघूया आपण। ओके, यामध्ये फक्त पुरुषांकरिता, फक्त मुलांकरिता 163 तुमची उंची सेंटीमीटर मध्ये असणं गरजेचं। 163 अगदी असेल तुमची किंवा 163 162.5 असेल तरी चालेल। ओके, त्यानंतर छाती आहे तुमची न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवून 5 सेंटीमीटर पाहिजेत, म्हणजे 79 प्लस 5 84 सेंटीमीटर लागणार आहे मुलांकरिता। त्यानंतर वजन वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणामध्ये तुमचं वजन सुद्धा असणं गरजेचं आहे। ओके, त्यानंतर जर एखादा उमेदवार ST कॅटेगरीमध्ये असेल त्यांच्याकरिता उंची 152 लागेल, म्हणजे 163 फक्त सर्वसाधारण खुला किंवा जे बाकी इतर कास्टमध्ये आहेत त्यांच्याकरिता, जे फक्त शेड्यूल ट्राइब मध्ये आहेत त्यांच्याकरिता 152.5 सेंटीमीटर। त्यानंतर त्यांचं चेस्ट 79 आणि 84 याच्यामध्ये काही सवलत नाहीये। त्यानंतर वजन सुद्धा त्यांचं तसंच आहे, त्यांच्या उंचीनुसार वजन असणं गरजेचं आहे। त्यानंतर यांचा जो बघितला आपण शुल्क तेवढंच राहणार आहे 1000 आणि 900 रुपये, ते महत्वाचं नाही आपल्याकरिता। अभ्यासक्रम बघूया आपण। जाहिरात आचारसंहिता संपल्यानंतर येणारच आहे, त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा। ओके, तर यामध्ये प्रत्येक विषयाकरिता 30 गुण आहे, त्यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी असं एकंदरीत तुमचा 120 मार्काचा पेपर आणि ग्राउंड शारीरिक चाचणी 80 मार्काचा असं 200 मार्काचा पेपर घेतला जाणार आहे आणि 200 पैकी तुमचं अंतिम गुणोत्तर यादी कट ऑफ लागणार आहे। ओके, चला पुढचं बघूया आपण।
यामध्ये 45% गुण मिळवणं गरजेचं आहे. आता कागदपत्रासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे, कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत तुम्हाला. ओके, तर या ठिकाणी पुरुषांकरिता 5 किलोमीटर धावण्याची स्पर्धा असणार आहे, त्याला 80 गुण आहेत. जो उमेदवार 17 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये ही शर्यत कंप्लीट करणार आहे, 5 किलोमीटर चालेल किंवा धावेल, त्याला 80 मार्क पडतील. त्यानंतर जसं जसं मिनिटं वाढतील, म्हणजे 17 मिनिटापेक्षा जास्त, परंतु 15 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी 70 गुण, त्यानंतर 18 मिनिट लागले म्हणजे तुमचा वेळ वाढला की मार्क कमी होणार आहेत. ओके, तर असं एकंदरीत तुम्हाला किती मिनिटाच्या आत यायचं आहे, तसं तर 17 मिनिटात या, 20 मिनिटात आलं तरी ठीक आहे, म्हणजे तुमचे किमान 40-45 मार्क तरी मिळतील. परंतु तुम्ही जर 30 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर धावू न शिकलात अर्ध्या तासामध्ये, तर या भरती प्रक्रियेमधून तुम्हाला बाद करण्यात येणार आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर आपल्याला ग्राउंड सोबतच अभ्यास सुद्धा महत्वाचा आहे. रेशो जर बघितला तर 120 आणि 80 मार्क आहेत. तर ही पूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. या ठिकाणी पूर्ण म्हणजे अभ्यासक्रम असेल, तुमचा वयोमर्यादा असेल, शारीरिक पात्रता आणि शैक्षणिक पात्रता, चारही गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. फक्त मुलांकरिता होता, मागचा व्हिडिओ बनवला, मुलींकरिता सुद्धा युट्यूबला तुम्हाला पाहता येणार आहे. तर ही बॅच अगदी कमी शुल्कामध्ये ऑफर आहे. 1 डिसेंबर पासून बॅच सुरू होत आहे. वनरक्षक बॅच 2026 ही जाहिरात फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये येणारच आहे, आचारसंहिता संपल्यानंतर मेगा भरती राहील. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 83 29 588 625 हा नंबर आहे, या नंबरवरती कॉल करा, बॅचला जॉईन व्हा. या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण सिलेबस कव्हर करून दिला जात आहे. तज्ञ प्राध्यापक या ठिकाणी उपलब्ध असणार आहे शिकवण्याकरिता. टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स सर्व घेतलं जाणार आहे. डेमो पेपर, मॅरेथॉन लेक्चर सुद्धा असणार आहेत. तर सांगितल्याप्रमाणे अभ्यासाला लागा, ग्राउंडची तयारीला सुद्धा लागा, कारण एका दिवसामध्ये, एका महिन्यामध्ये हे कव्हर होणार नाही. टार्गेट ठेवा, फॉरेस्ट गार्ड बनण्याचं तुम्हाला सगळे चान्सेस आहेत. डिपार्टमेंट एक्झाम असतात किंवा तुमचं प्रमोशन सुद्धा लवकर होतं. ओके, तर या ठिकाणी महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे. आवडलाय तुम्हाला नक्की व्हिडिओ सांगा, कमेंट करा. अजून जर काही प्रश्न असतील तर दिलेल्या नंबरवरती संपर्क सुद्धा करायचा आहे. थँक्यू.